आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे गॅस सिलेंडरचा तुटवडा। शहरांमध्ये गॅस मिळवण्यासाठी रांगा लावल्या जात आहेत। बुकिंग करून देखील सिलेंडर लवकर मिळत नाही। मात्र इकडे आपल्या राहुरी शहरामध्ये विशेषतः भारत गॅसचे अधिकृत वितरक श्री लक्ष्मी गॅस एजन्सी यांच्या वतीने वितरण अगदी व्यवस्थित सुरू आहे। राहुरीमध्ये ग्राहकांना वेळेवरती गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातोय। शहरांमध्ये लोकसंख्या प्रचंड आहे, तिथे घरगुती वापरासोबतच हॉटेल्स आणि छोट्या उद्योगधंद्यांसाठी गॅसची मागणी अचानकपणे वाढली आणि पॅनिक परिस्थितीमुळे गॅस सिलेंडर साठवणुकीचे प्रकार देखील समोर आले आहेत। पण राहुरी शहरात भारत गॅसचे श्री लक्ष्मी गॅस एजन्सी यांचं उत्तम नियोजन आणि तत्पर सेवा यामुळे परिस्थिती अगदी नियंत्रणामध्ये आहे। त्यांची घरपोच विनम्र आणि तत्पर सेवा यामुळे ग्राहकांची भारत गॅसचे श्री लक्ष्मी गॅस एजन्सीला मोठी पसंती मिळते। ग्राहकांनी पॅनिक न होता नेहमीप्रमाणेच बुकिंग करावं। तुम्हाला तत्पर सेवा देण्यासाठी आमची टीम सज्ज आहे, असं आश्वासन भारत गॅसचे अधिकृत वितरक श्री लक्ष्मी गॅस एजन्सीच्या वतीने करण्यात आलं आहे। सध्या जी देशांतर्गत तणावाची परिस्थिती आहे किंवा ऊर्जा संकट आहे, त्यामुळे LPG गॅसच्या पुरवठ्यावरती मोठा ताण आला आहे। त्यामुळे आता शहरांमध्ये, महानगरांमध्ये LPG गॅसचा मिळवण्यासाठी ग्राहकांना मोठी धावपळ करावी लागते। रांगा लावून देखील त्यांना गॅस वेळेवरती मिळत नाहीये। मग या परिस्थितीमध्ये राहुरी शहरावरती काय परिणाम झाला आहे, राहुरीमध्ये ग्राहकांना वेळेवरती गॅस सिलेंडर मिळतंय का, या संदर्भात आज आपण आलो आहोत। भारत गॅस एजन्सी म्हणजे श्री लक्ष्मी गॅस एजन्सी या ठिकाणचं नियोजन कसं आहे, पॅनिक परिस्थितीला ते कसे हँडल करतायत, डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने सुरू आहे, ही सर्व माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। इकडे देशामध्ये युद्धांतर्गत जी परिस्थिती सुरू आहे त्यामुळे गॅसचा तुटवडा हा सर्वत्र जाणवतोय। शहरामध्ये तर रांगा लागल्या आहेत, बुकिंग करून देखील गॅस मिळत नाहीये। राहुरीमध्ये काय परिस्थिती आहे, या ठिकाणी काही गृहिणी आहेत, महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगाल मॅम, कशी परिस्थिती आहे गॅस वितरणासंदर्भात? आपण ज्या बातम्या ऐकतो किंवा पाहतो त्यावरनं सगळ्यांनाच काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण राहुरीमध्ये तरी असं काही वाटत नाही आहे। म्हणजे बुकिंग केल्यानंतर 2-3 दिवसामध्ये गॅस नक्कीच घरपोच येतो। तुम्ही भारत गॅसचे, श्री लक्ष्मी गॅसचे कधीपासून ग्राहक आहात? नाही, फारच म्हणजे माझे सासरे पासून आम्ही आहोत, त्यामुळे जवळपास 30-35 वर्ष तर जास्तीच झाली असतील त्याच्यापेक्षा। जी शहरांमध्ये परिस्थिती जाणवते सध्या, जी पॅनिक परिस्थिती आहे शहरामध्ये, एक्स्ट्राचं सिलेंडर घेणं किंवा मग बुकिंग एक्स्ट्राचं करणं, तशी परिस्थिती इथे जाणवते का? नाही जाणवत। म्हणजे एकंदरीत ते सगळंच व्यवस्थापन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हाताळलंय असं वाटतंय मला। ती युद्धाची झळ आहे ती इथपर्यंत नाही आली असं वाटतं? नाही, अजून तरी नाही आली। म्हणजे ते जवळपास आता आपण जे ऐकतोय, म्हणजे खरं युद्ध हे न्यूजपेपर आणि व्हॉट्सअप म्हणजे मीडियावरच चाललंय असं वाटतं आपल्याला, पण प्रत्यक्षात तर नाही जाणवली, अजून तरी नाही जाणवली। यांची सर्व्हिस कशी आहे, घरपोच सेवा मिळते का? अगदी चांगली आहे। म्हणजे फोन केल्यानंतर पहिलं लवकर मिळायचं, पण आता थोडंसं 1-2 दिवसामध्ये घरपोच येते। आणि जे डिस्ट्रीब्युटर आहेत, जे डिस्ट्रीब्यूट करतात, ते पण अत्यंत पोलाईट आहेत, म्हणजे चांगली आहे सर्व्हिस। एकंदरीत तुम्ही या भारत गॅसची जी लक्ष्मी गॅस एजन्सी आहे त्यांच्या या सर्व्हिसवरती खुश आहात, समाधानी आहात का? अगदीच 100% समाधानी आहे। या संदर्भात आज आपण आलो आहोत राहुरी शहरामधील भारत गॅसचे श्री लक्ष्मी गॅस एजन्सीचे जे ग्राहक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आणि जाणून घेऊयात गॅसची टंचाई त्यांना जाणवते का। या संदर्भात आज आपण आलो आहोत राहुरी शहरामधील भारत गॅसचे श्री लक्ष्मी गॅस एजन्सीचे जे ग्राहक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आणि जाणून घेऊयात गॅसची टंचाई त्यांना जाणवते का। आखाती देशांमधील युद्ध परिस्थितीचा भारतावर देखील परिणाम झाला आहे। भारतामध्ये LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे। महानगरांमध्ये, शहरांमध्ये रांगा लावून बुकिंग करून देखील सिलेंडर मिळत नाहीये। याचा परिणाम राहुरी शहरावरती कसा झालाय, राहुरी शहरामध्ये नागरिकांना वेळेवरती सुविधा मिळत आहेत का, गॅस सिलेंडर वेळेवरती मिळतंय का, या संदर्भात आज आपण आलो आहोत। आखाती भागांमध्ये जे युद्ध चालू आहे त्याच्या सर्व झळा या आता शहरांमध्ये देखील पसरल्यात, भारतामध्ये पसरल्या आहेत। मात्र आपल्या राहुरी शहरामध्ये काय परिस्थिती आहे, शाहूनगरमध्ये आपण आलेलो आहे। या ठिकाणी आपण काही नागरिक आहेत त्यांना विचारूयात। काय सांगाल दादा, काय परिस्थिती इथे? तुम्हाला गॅस सिलेंडर वेळेवर मिळतं का?
हो, मी कुमार निमसे. गेल्या 6 वर्षापासून मी इथं शाहूनगरमध्ये राहतो आहे. भारत गॅसचा मी रेग्युलर कस्टमर आहे. तसं पाहायला गेलं तर युद्ध चालू आहे आणि इथं मला तरी वाटत नाही अजून आम्हाला काही नाही. आम्हाला पाहिजे तेव्हा गॅस सिलेंड्रिकल पाहिजे तेव्हा फोन केला आम्हाला उपलब्ध होतो. गॅस बुकिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला मिळतो गॅस. तसं अजून तरी आम्हाला जाणवलं नाही का असं युद्धाचा परिणाम अजून तरी जाणवला नाही. म्हणजे शहरांमध्ये जे आहे ना बुकिंगसाठी 4-4 हो, काही दिवस काही किंवा ठिकाणी. रांगामध्ये बरोबर. लागलेले असतात पण त्यांना मिळत नाही सिलेंडर, अशी पाहतोय. परिस्थिती नाही. नाही, नाही. मी पाहतोय ना, तर आता व्हिडिओज वगैरे येतात. खूप रांगा असे येतात. पण अजून तरी मला तिथं तरी ह्या भागात तरी अजून मला नाही जाणवलं अजून तसं काही. जी पॅनिक परिस्थिती आहे ती कशामुळे झाली असेल? काय वाटतं तुम्हाला की साठा असा गॅसचा साठा का कमी पडला असेल किंवा लोक जास्त सिलेंडर एक्स्ट्राचं घेत आहेत, भरून हो, ठेवतात? मला ते वाटतंय. मला असं वाटतंय का लोकं थोडेसे पॅनिक झालेत. त्यांच्याकडं काहींकडं 2-2 टाक्या असतात. गरज नसताना पण भरून घेऊ राहिलेत. का बाबा पुढं जाऊन प्रॉब्लेम नको. त्यामुळे मला असं वाटतंय का साठा कमी होतोय. तशी अडचण काहीच नाही आहे. तसं मला तरी वाटतं अडचण नसावी. पण ते होतंय. पुढच्या दृष्टीने लोक भरून ठेवता येते. त्यामुळे अडचण येत असावी असं वाटतं. पण आपल्या राहुरी शहरामध्ये तशी काही परिस्थिती नाही असं. नाही, नाही, नाही. तसं मला तरी वाटत नाही. मी तरी एक्स्ट्रानी करून ठेवलेलं आहे. माझ्याकडे आहे तेवढंच आहे. म्हणजे आता बऱ्याच वर्षापासून तुम्ही भारत गॅसचे कस्टमर आहात. हो. तर आता ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला रेग्युलर सर्व्हिस मिळते का? तुम्ही हो, हो. समाधानी आहात का? खूप समाधानी आहे. ग्लास घर पोहोचवतो. कुठं जायची पण गरज येत नाही कधीच. मग बुकिंग केल्यानंतर कधी भेटतं सिलेंडर तात्काळ? आता तरी 1 दिवसानंतर भेटलं नाही तर मी ज्या दिवस बुकिंग केलं 2-3 तासाच्या आत मला भेटतो गॅस लगेच. म्हणजे विरोधाभास, वन डे भेटतो 1 डे. 1 डे सिलेंडर तुम्हाला मिळतो. म्हणजे थोडक्यात विरोधाभास आहे असं म्हणायला हरकत नाही की शहरांमध्ये जी परिस्थिती आहे ती राहुरीमध्ये नाहीये. इथे भारत गॅस एजन्सी जी आहे ती वेळेवरती आणि तत्पर सेवा पुरवत आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. देशामध्ये सर्वत्र गॅसचा तुटवडा भासतोय, मात्र काही शहरांमध्ये गॅसचा पुरवठा हा सुरळीत सुरू आहे. राहुरी शहरामध्ये काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय सांगाल दादा, तुमच्या परिसरामध्ये कसा आहे गॅसचा पुरवठा, सुरळीत आहे का? नमस्कार, माझं नाव अक्षय कुदळ, राहणार शाहूनगर, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. गेल्या युद्धाचा परिणाम आपल्या संपूर्ण देशामध्ये जाणवतोय. पण लक्ष्मी गॅसचं काम बघता म्हणजे आजपर्यंत आज जवळजवळ 40 ते 45 दिवस झाले. पण सरासरी आम्हाला काही गॅसचा तुटवडा इथं जाणवला नाही. आणि इतर नागरिकांना पण सांगू इच्छितो का आपण पॅनिक न होता ज्या पद्धतीने गॅस एजन्सीने आपल्याबरोबर काम केले आत्तापर्यंत, तशीच सुरक्षित आणि सुरळीत सेवा ही आपल्याला कायमस्वरूपी देणार आहेत. म्हणजे राहुरीमध्ये बुकिंग केल्यानंतर तुम्हाला तात्काळ सेवा पोहोच केली जाते? हो, आता मी परवा दिवशी बुकिंग टाकली होती, दुसऱ्या दिवशी लगेच टाकी मला भेटून गेली लगेच. म्हणजे शहरांसारखी परिस्थिती इथे नाहीये. भारत गॅसची सर्व्हिस उत्तम आहे. हो, 100% चांगली. हो, थँक्यू. गॅसचा तुटवडा सर्वत्र जाणवत आहे. काही ठिकाणी तर इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक शेगडी घेतली जाते किंवा पारंपरिक अशा चुलींचा देखील वापर सुरू झाला आहे. मात्र आपल्या राहुरी शहरामध्ये कशी सर्व्हिस आहे गॅसची, काय सांगाल एक गृहिणी म्हणून? छान सर्विस आहे त्यांची. आम्ही नंबर लावला की दुसऱ्या दिवशी लगेच टाकी येते आम्हाला. तुम्ही अडचण काही- कोणत्या एजन्सीमधनं गॅस घेता? भारत गॅस. किती वर्षापासून घेताय? आम्ही 25-30 वर्षापासून घेतो. हो, कधी पण टंचाई नाही आहे अजिबात. म्हणजे जी आता परिस्थिती जाणवतीये, तुटवडा जाणवते, त्याचा परिणाम? आम्हाला अजिबात नाही आहे. नाही, म्हणजे बुकिंग केल्यानंतर तात्काळ? लगेच येते. कधी कधी तर सकाळी लावलं की संध्याकाळी येते. अच्छा. हो, म्हणजे पॅनिक परिस्थिती नाहीये या? नाही, अजिबात नाही. अच्छा. म्हणजे तुम्ही भारत गॅस एजन्सीच्या सर्व्हिसवरती समाधानी आहात? हो, अगदी 100%. देशामध्ये सर्वत्र गॅसचा तुटवडा जाणवतोय, कारण पुरवठा कमी झालाय असं म्हटलं जातं. मात्र आपण काही शहरांमध्ये बघूयात, म्हणजे राहुरी शहरामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी काही गृहिणी आहेत. गृहिणी आणि गॅसचं कनेक्शन एक वेगळंच असतं. काय सांगाल ताई, आपल्या परिसरामध्ये गॅसचं कनेक्शन आहे तुमचं, तर मग गॅस तुम्हाला वेळेवर भेटतोय का? वेळेवर भेटतो. म्हणजे जी आता परिस्थिती आहे, गॅसचा तुटवडा झालाय असं म्हणताय, तर मग तुम्हाला तसं काही जाणवत नाही, पण भेटतो वेळेवर गॅस. तुम्ही कुठनं घेता, कोणत्या एजन्सीमधनं घेताय? म्हणजे तुम्ही लक्ष्मी गॅस मधनं? लक्ष्मी गॅस. म्हणजे पूर्वीसारखं जसा तुम्हाला वेळेवर गॅस भेटत होता, बुकिंग केल्यानंतर किती दिवसांनी भेटतं? आम्ही हे सांगितलं की लगेच देतात ते आम्ही. 1 दिवसात लगेच भेटतो. 1-2 दिवस. म्हणजे बुकिंग केलं तर आपल्याला वाट पाहावी लागत नाही ना? मग आता भारत गॅसची जी सर्व्हिस आहे त्यावरती तुम्ही समाधानी आहात का, खुश आहात का? हो, समाधानी आहोत. वेळेवरती गॅस सिलेंडर भेटतोय म्हणून? थोडक्यात काही गृहिणी आहेत त्या आता समाधानी आहेत की परिस्थिती काही असो पण आम्हाला गॅस वेळेवरती भेटतोय.
देशपातळीवरती LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. शहरांमध्ये तर रांगाच्या रांगा लागल्या आहेत. 4-4 दिवस बुकिंग करून देखील गॅस सिलेंडर मिळत नाही आहे. तर आपल्या राहुरीमध्ये काय परिस्थिती आहे? राहुरीमध्ये काही गृहिणी आहेत, त्यांना आपण विचारूयात. ताई, काय सांगाल, आपल्या परिसरामध्ये गॅसची सर्व्हिस कशी आहे? नमस्ते, मी गायत्री हरेल, मल्हारवाडी इंगळे इस्टेटमध्ये राहते. तर आजकालची परिस्थिती पाहता आम्हाला तसं काही जाणवलं नाही, कारण की वेळेवर सुविधा दादा पोच करतात. आणि ज्या वेळेस म्हणजे इतका तुटवडा असूनसुद्धा आम्हाला काही तसं गरज भासली नाही. आणि वेळेवर 25 दिवसांनी वेळेवर येतो. बुकिंग केल्यानंतर लगेच येतात ते. म्हणजे जी पॅनिक आणि परिस्थिती आहे ते इथे नाही नाही. नाही नाही अजिबात नाही आहे. आणि सिलेंडर वगैरे लीक वगैरे असं काही इश्यू नाही आहे इथे. म्हणजे घरपोच सेवा दिली हो, जाते. घरपोच सेवा दिली जाते. आणि शिवाय ते पार गॅस म्हणजे किचनमध्ये जोडूनही देतात ते. म्हणजे टेस्ट करून देतात हो, टेस्ट तुम्हाला. करून देतात. लीक आहे का नाही तेही चेक करून घेतात ते वेळेवर. आणि जेव्हा गरज लागली तेव्हा वेळेवर येऊनही जातात. बुकिंग केल्यावर तात्काळ तुम्हाला हो, सिलेंडर लगेच येऊन जातात. अच्छा, म्हणजे तुम्ही भारत गॅस एजन्सीच्या सर्व्हिसवरती समाधानी आहात? हो, काय हो. वाटतं तुम्हाला? हो, मी भारत गॅस एजन्सीवर पूर्णपणे समाधानी आहे. आम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण नाही म्हणजे त्यांची. युद्धाच्या झळा जरी कुठे पोहोचल्या असेल तर इथपर्यंत ते आलेल्या नाही असं नाही, नाही, वाटतं? अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही समाधानी आहात? हो हो, आम्ही समाधानी आहोत. नक्कीच समाधान पाहिजे, मेन महत्वाचं काय, कारण गृहिणींना गॅस जास्त महत्वाचा असतो. हो, तो त्याला हो. जर लेट झालं तर मग पॅनिक होते थोडंसं सिच्युएशन. हो हो, बरोबर आहे, पॅनिक होतात. पण तसं काही अजून जाणवलं नाही. तुम्ही समाधानी आहात? हो, आम्ही खूप- सो येस, आज आपण आलो होतो भारत गॅस एजन्सीची श्री लक्ष्मी गॅस एजन्सी या ठिकाणी. या ठिकाणचं उत्तम नियोजन आणि तत्पर सेवा यामुळे ही गॅस एजन्सी राहुरीकरांच्या पसंतीला उतरली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एक पॅनिक न होता, एक्स्ट्रा बुकिंग किंवा ॲडव्हान्स बुकिंग न करता नियोजित पद्धतीनं आपण गॅसचं बुकिंग करू शकतो. आणि सर्व सेवा तत्परतेनं देण्यासाठी भारत गॅस एजन्सीचे श्री लक्ष्मी गॅस एजन्सीचे सर्व टीम सज्ज आहे असं या ठिकाणी सांगू इच्छितो. महेश दाने, C24 तास, राहुरी.